धैर्य. हा सह्या कर. काय आहे? इन्स्टिट्यूट साठी नवीन बिल्डिंग बांधायची. तुझी सही पाहिजे याच्यावर. तुझ्या सहीसाठी काम म्हटलं, सही कर, मोकळं करा मला. मी आता जरा गडबडीत आहे, नंतर बघू. नंतर कधी? सांगितलेलं कळत नाही का? महत्वाचे पेपर्स आहेत, सह्या कर. तुला सांगितलं ना दादा, मी आता गडबडीत आहे, नंतर करे, नाहीतर नाही करणार. उगाच डोक्यात जाऊ नको आता. स्वतःला काय समजतो रे? हा, तू जेव्हा तिकडे हनीमूनला गेला होता का नाही मजा मारायला, तेव्हा दिवस रात्र कष्ट करून ह्या बिल्डिंग साठी परमिशन काढली आहे. त्यामुळे म्हणतोय महत्वाचे पेपर्स आहेत, सही कर, आणि जिथं जायचं ना तिथं जा. सही कर. तुला एकदा सांगितल्यावर समजत नाही का दादा? तुला कळत नाही का घरात काय परिस्थिती येते? अरे तिकडे सावी हॉस्पिटलमध्ये आणि मला आता तिकडे जायचंय. तू तू काय लावलंयस हे? नंतर बघू. 5 मिनिटांना सावे मारणार नाही. सही कर आणि निघ. काय म्हणलास तू? हे बघ हे दादा, तुमचं इन्स्टिट्यूट, बिल्डिंग, डील ह्यानं ना मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी माझी सावी जास्त महत्वाची आहे. त्यामुळं परत असं बोलायची हिंमत करू नकोस, कळलं? मोठ्या भावाशी बोलतो, लक्षात ठेव. तुझ्या सावीच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून आम्ही आमचे कामधंदे बंद करणार नाहीत, कळलं का? आणि ही अशीच जर आयुष्यभर सटकलेली राहिली तर सगळ्या घरादाराला का रस्त्यावर आणणार आहेस का? हा, आणणार. अख्ख्या घरादाराला रस्त्यावर आणणार. आणि एवढा वेळ या सह्यांसाठी अडवून धरलंस ना मला. धैर्य, धैर्य काय करतोस तू? झाल्या सह्या. अरे अरे काय मूर्ख आहेस तू? तुला काही येड लागलाय का? काय केलंस हे? अरे केवढे महत्वाचे पेपर फाडले तू. हा ना, याच्या बायकोसारखा येडा झालाय, डोक्यावर परिणाम झाला याच्या. तुझी ती बाया या घरादाराचं वाटोळ केल्याशिवाय गप्पा नाही बसत. धैर्य, कॉलर सोड. शेवटचं सांगतोय, परत जर सावीबद्दल काही बोललास ना तर नाहीतर काय बोला. अरे दादू बोल, सांगू काय करीन ते मी. धैर्य, नाही बोलायला काय मी सहन करणार. भाऊजी 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 शांत व्हा, प्लीज प्लीज शांत व्हा. आजपर्यंत तुमच्याकडे बघूनच गप राहिलोय वहिनी. आज लय बोललाय हा. आज सोडणार नाही याला. सरक तू माझा. थांब की ना. ए बाबा, हे तुला काय खूळ लागलाय का? समोर मोठा भाऊ आहे, दिसत नाही? आणि हे जे काय केलंयस ना, काय चाललंय? अरे काय हे? काय चालवलं सगळं? विचार की तुझ्या लेकाला. अगं एक सही मागितली होती, एक साधी सही. काय येणेपणा केला यानं बघ. अगं सगळे महत्वाचे पेपर फाडून टाकले त्यानं. त्याच्या डोक्यावर ना. बस. अरे काय चालवले तुम्ही? घरावर काय वेळ आले कळतंय का तुम्हाला? जरा जरा त्याच्या मनाचा विचार तरी करा. काय बोलतेस तू? मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो. बायकोला बरं करण्यासाठी आकाश पाताळ एक करतोय तो. अरे सावी या घरची सून आहे
आणि सून म्हणजे लक्ष्मी असते. आणि तुम्ही तुम्ही त्याच्याच बरोबर वाद घालताय. धैर्य, नको काळजी करूस तू एकटा नाहीयेस. मी आहे ना तुझ्या बरोबर. सावीला बरं करण्यासाठी अगदी वाटेल ती ट्रीटमेंट करायची गरज पडली ना तरी आपण करू. मी तर गुरुजींशी बोलणार आहे. त्यांनी एखादी पूजा किंवा होम हवन करायला सांगितलं ना तर तेही करून घेते. काही झालं तरी आपण हार नाही मानायची बघ. सावी बरी व्हायलाच पाहिजे. सावी बरी होणार आहे, मला खात्री आहे. ती ती माझ्यासाठी परत येणार. आणि जोपर्यंत ती बरी होत नाही ना तोपर्यंत मी सुद्धा माझे प्रयत्न सोडणार नाही. आणि दुसरं कुठलंही काम माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. घरात एवढं टेन्शन असताना घरातलं वातावरण बिघडणार नाही याची जरा काळजी घ्या. आणि मूर्खासारखं वागू नका. तुझा जेवणाची तयारी कर. डबा पाठवायचा हॉस्पिटलमध्ये. हो. या धैर्यानं ना जीव नकोसा केलाय माझा. माझ्या कॉलरला हात घालतो. माझ्या समजतो काय स्वतःला. अरे दादा, डोकं शांत ठेव की जरा. शांत. अरे तू काय म्हणला ऐकलं नाही तू? सावी बरी होईपर्यंत त्याच्यासाठी कुठलंच काम महत्वाचं नाहीये. तोपर्यंत काय आपण टाळ कुटत बसायचं का? हेच चुकतंय तुझं. कधी तर डोकं शांत ठेवून विचार करत जा. त्याच्यासाठी कुठलंच काम महत्वाचं नाहीये म्हणजे आता त्याचा कामात लक्ष नाहीये. आणि आत्ताच आपल्याला हवं ते त्याच्याकडून करून घेऊ शकतो आपण. हेच पाहिजे होती की आपल्याला. सर एक मिनिट थांबा. सर, सावी मॅडम रूम मध्ये नाहीये. रूम मध्ये नाही येत म्हणजे मग कुठे गेली ती? अहो तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का तिच्यावर? अशी कशी गेली? कुठे गेली ती? सर थांबा, शांत व्हा. मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. तुम्ही माझ्या बरोबर चल.
काय अवस्था करून ठेवली स्वतःची. तुला हे फोटोज दाखवायलाच हवे. ठेव करू अनु, तू हे फोटो बघावेत आणि तुला सगळं परत आठवावं. सर, एक रिक्वेस्ट होती. तुम्ही आत्ता आतमध्ये जाऊ नका. हो पण जाऊ दे की मला. आणि तुम्हीच तर म्हणलं होतं की मी जर तिला काही जुन्या आठवणी दाखवल्या तर तिला सगळं आठवू शकतं. आणि आता तुम्हीच अडवताय मला. हो, सांगितलं होतं, पण सकाळी तुम्ही चिडला होतात. ते सावी मॅडमनी पाहिलं होतं आणि त्यांच्या मनात तुमच्याविषयी अजूनही भीती आहे. त्यांनी जर पुन्हा तुम्हाला पाहिलं तर त्या परत हायपर होतील. मी धैर्य सावी. मी एक काम करते, हा अल्बम माझ्याकडे द्या, मी त्यांना दाखवते. सांगा की भाऊ, काय लपवताय आमच्यापासून? ताई अनुराधा, मी काही लपवत नाहीये. भाऊ, भाऊ, सावी नक्की बरी आहे ना? काय काही बोलली का ती तुमच्याशी? हा, काय म्हणाली? ब- बोलली बोलली असं नाही. अशी कशी बोलली नाही? तुम्ही आत्ताच म्हणला ना की ती बरी आहे म्हणून. मग चला आपण तिला भेटायला जाऊया हॉस्पिटलात. हा, चल केतन. अनुराधा, तिची तिची भेटायची वेळ संपली आता. आपण उद्या जाऊ भेटायला तिला. उद्या कशा पाहिजे? नाही नाही, मला माझ्या लेकीला आत्ताच भेटायचंय भाऊ. चला की. अनुराधा, डॉक्टर आपल्याला आतमध्ये सोडणार नाही तिथं. अहो पण धैर्यराव आहेत ना तिथं, मग सोडतील की. चला आपण. मला अनुराधा, तिला आरामाची गरज आहे. डॉक्टरने तिला आराम करायला सांगितलेला आहे. आपण उद्या जाऊया. नाही नाही, उद्या नाही, आत्ताच. मला हवं तर भाऊ मी तिला लांबून फक्त बघेन. मी तिच्यापाशी जाणार नाही, काय बोलणार नाही, तिला त्रास नाही देणार. पण माझी लेक कशी आहे ते मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचंय. कारण मला माहिती आहे तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. चला चला भाऊ, जाऊया हॉस्पिटलला. ठीक आहे, मग माझी मी जाते. अनुराधा, थांब. आपण सावीला भेटू शकत नाही. अहो पण का नाही जाऊ शकत भाऊ? कारण सावीला आपण कोणीच आठवत नाहीये. मधुसूदनची तशी अवस्था बघून तिला धक्का बसलाय.
आणि तिला काहीच आठवायला तयार नाही. विसरली आपल्या सगळ्यांना ती. आपली सावी. ठीक आहे. मी तुझ्यासाठी गंमत आणलीये. सावी, आता तरी तुला सगळं आठवते. गंमत? काय आणलंय? ओळख? लॉलीपॉप? नाही. नाही मग खेळणी? नाही ग. नाही मग मग काय आणलंय सांग ना. ये दाखवते. बस इथं आणि डोळे घट्ट बंद कर. उघड. हे हे काय आहे? उघड तर. हे दोघं कोण आहे? हे राजा राणी आहेत. सगळ्या फोटो मध्ये हे दोघच आहेत. यांना फोटो काढायला खूप आवडतं.
तिकडं कोणी रडतंय का? हो ग. का? काय झालं त्याला? त्याला त्याला खाऊ पाहिजे? नाही. मग मग त्याला बाहुली पाहिजे? नाही ग. मग मग काय झालं? का रडतोय तो? त्याची खूप महत्वाची गोष्ट हरवली म्हणून रडत असेल. मग रडायचं कशाला? एक सिक्रेट सांगू? सिक्रेट? सांग ना. मला असं रडू आलं ना की मग मी देव बाप्पाला सांगते आणि देव बाप्पा ना माझं सगळं ऐकतो. हा, मी त्या रडणाऱ्या माणसाबद्दल देव बाप्पाला सांगू? हो, सांग ना. कदाचित तुझ्या सांगण्याने तरी देव बाप्पा तुझं ऐकेल. हा. बाप्पा, इथं ना कुणीतरी खूप रडतंय. त्याचं ना काहीतरी हरवलंय. ते त्याला मिळू द्या. त्याला असं रडवू नकोस. बाप्पा, माझी सावीच माझ्यापासून हिरावून घेतलीस रे तू. प्लीज प्लीज तिला मला परत दे. माझ्या सावीचं एवढं म्हणणं आहे. जुळलिया गाठ गा, जुळलिया गाठ गा, जुळलिया गाठ गा, जुळलिया
सावीमध्ये काही प्रगती भाऊ? काही नाही. कसं आहे ना सुधाकर, या सगळ्याला कोणाची कशी नजर लागली, का नजर लागली, का काही कळत नाही. बघ ना, माझा मधुसूदन अचानक आला. किती आनंद झाला होता सगळ्यांना. आधी नाही, पण नंतर मधुसूदन सावीचं धैर्याचं लग्न मोठ्या मनानं आनंदानं मान्य केलं होतं. धैर्यवर लई खुश होता त्या. सावी आनंदात होती, अनुराधा आनंदात. सगळं कसं व्यवस्थित उत्तम छान चाललं होतं. आता सगळं चांगलं होणार असं वाटत असताना हे असं अचानक का घडलं काही कळत नाही. त्या दिवशी किती आनंदात माझा आशीर्वाद घेऊन गेला लेकरू. आजच चुकलं. मी त्याला थांबवायला पाहिजे होत, अडवायला पाहिजे होत. मधुसूदन विचारायला पाहिजे होत, लेकरा का आणि कुठं चाललास, कशासाठी चाललायस. फसवलं तुम्हाला. अरे माझा शेवटचा आशीर्वाद घेऊन गेला आणि मला कळलं सुद्धा नाही रे. आशीर्वाद द्या, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. यशस्वी हो, सुखी हो. आता सगळ्यात आधी ही डिग्री धैर्यरावांना दाखवायला पाहिजे, म्हणजे त्यांना त्यांच्या आईचा गुन्हेगारी चेहरा कळेल. ठीक आहे. हे सगळे नशिबाचे भोग आहे, बघायलाच पाहिजे. पण राहून राहून एक खंत वाटते, हे सगळं का घडलं, कशासाठी घडलं, का का भाऊ सांभाळ. भोग नाही आहेत भाऊ, ये त्या दामिनी मुजुमदारची पाप आहेत सगळी. पण कसं सांगू तुम्हाला, तिनेच आग लावली तुमच्या घरात आणि तिला वाटते की मधुसूदनचा जीव घेऊन ती सुटली. पण नाही, मी गप्प बसणार नाही. मधुसूदनचं मरण असं फुकट जाणार नाही. त्याचं सत्य समोर आलंच पाहिजे आणि दामिनी मुजुमदारला शिक्षा पण झाली पाहिजे. मला माझी जितकी परीक्षा घ्यायची आहे ना तितकी घे, पण मी हार मानणार नाहीये. तू जोपर्यंत मला माझी सावी परत देत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाहीये. आता मला पण बघायचंच आहे की कोण पहिले थकते.
परीक्षा घेणारा तू की तुझ्या प्रत्येक परीक्षेला पुरून उरणारा मी?